हा संघर्ष तुमच्या जीवावर उभा करू शकलो. चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची चर्चा तुमच्या माहितीसाठी सांगतो, संपूर्ण राज्यभर आहे. मी उभा आहे म्हणून नाही, तर या देशाचे 11 खासदार पाडण्याला कारणीभूत ठरलेलं षडयंत्र आपण उघडकीस केलं, त्यामुळे ते आहे. मी ज्यावेळेस हा लढा चालू झाला त्यावेळेस अनेक गोष्टींनी त्या समोरून संघर्षाच्या आपल्या समोर आल्या. कोणी काय हा माघारच घेईल, कोणीतरी आपल्या परिस्थितीचे धेंडवडे, अशा अनेक गोष्टीतून आत्ताच तुटल तेव्हाच तुटल असं वाटलं होतं. पण मायबाप हो, तुम्ही एवढं संरक्षण दिलं. तुटल हा शब्द सोडा, माझ्या कानापर्यंत माघार घे हा शब्द सुद्धा कोणाच्या ना त्या ठिकाणी निघाला. काल परवा ज्यावेळेस ह्या चर्चा पुढे येत होत्या, अनेकांनी प्रयत्न केले. बच्चू भाऊंनी सांगितलं मी महाराष्ट्रभर सीट दिले, पण गणेश तुझ्या इतकं तुझं तिकीट देऊ नये याच्यासाठी सगळ्यात जास्त फोन मला आले म्हणे. वैजापूरला त्या दिवशी सोडलं, त्या दिवशी मला बोलले लढला, त्याच्यातच मला जास्त आनंद आहे. माझा असा सैनिक तयार झाला शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा. तू एकटा नाही आहे, जय पराजय तुझं काही वाकड करू शकत नाही, असे शब्द त्यांनी मला. आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या जीवावर हे करू शकलो, हे या ठिकाणी नमूद करतो. काय मित्र भेटले, काय सवंगडी भेटले, फुलासारखं झेललं. एवढी माफिया मंडळी उभी आहेत, कोणाचा वक्रदृष्टी टाकण्याची हिंमत सुद्धा माझ्यावर झाली नाही, कोणाची नाही. त्यांनी जर खरोखर ठरवलं तर माझं पूर्ण गाव उचलून नेऊ शकतात, एवढी ती मातब्बर मंडळी आहे. पण मी कोणत्या गावचं आहे हे त्यांना कळूच दिलं नाही. तुम्ही रायपुरात आलो तर कडं पडतं, तळेगावात गेलं तर कडं पडतं, दुगावात गेलं तरी कडं पडतं. धनगर समाजाचा आहे असंही काहींना वाटलं, काहींनी डायरेक्ट म्हणलं तो धनगर आहे म्हणे. दुगावची सभा झाल्यावर त्यांना कदाचित शब्द त्या प्रसंगाला आला असेल, चहायला हा माळी आहे का अनुभव. इतकं कडं पडतं की वडनेरमध्ये गेल्यावरती त्याचा सार तयार होतो आणि तिथनं किती शक्ती आहे त्याची अनुभूती त्या ठिकाणी येते. काल परवा जेव्हा कोणीतरी म्हटलं की हे रस्त्यावर झोपतात, यांना लाज वाटायला पाहिजे म्हणे. तुम्ही ऐकलं ना सगळ्यांनी. आज मी त्यांच्याविषयी बोलतो. लाज तुम्हाला वाटायला पाहिजे. चंद्रेश्वर परमेश्वराच्या नावानं कंपनी काढून शेतकऱ्यांना फसवलं, स्वतःच्या जावयाला मध्यस्थी टाकून पैसे खाल्ले आणि लाज आमची काढताय. लाज तुम्हाला वाटायला पाहिजे. अजून एका सोसायटीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करून तिथं पैसे खाल्ले आणि तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. दुष्काळाच्या काळात, निर्यात बंदीच्या काळात लोकप्रतिनिधी होते तुम्ही लोकांची बाजू घ्यायला पाहिजे होती. लाज तुम्हाला वाटायला पाहिजे, आम्हाला नाही. मला तो प्रश्न विचारताना तुम्ही बिनलाज आहे, तुम्हाला लाज तरी कशी वाटेल हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तुम्ही आम्हाला सांगता नाफेडच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार भविष्यात उघडकीस येईल आणि तो ह्याच माणसांच्या नावाने उघडकीस येईल. आणि आणीलच तो उघडकीस. तो उघडकीस आणल्याशिवाय राहत नाही. निवडणूक येऊ देत अथवा जाऊ देत, या शेतकऱ्यांच्या खिशाला तुम्ही त्या ठिकाणी पाकिटमारीचं व्यसन तुम्हाला लागलं. रोज तुम्ही आमचं पाकिट मारता, गोरगरिबाचं पाकिट मारता आणि तुम्ही आमची लाज काढता. आमच्यामुळं, या प्रहार परिवारामुळं निदान तुम्ही पाकिट मारे हे दिल्लीला सुद्धा माहीत झालंय आणि ते लवकरच आम्ही उघड करू. तुम्ही का जाऊन मिळाले? एकमेकाचे यांचा जीव नाहीये, ह्यांना स्वतःला संरक्षित करायचंय म्हणून हे पद हवंय. यांना त्या ठिकाणी भीती वाटते हे पद गेलं तर आपल्याला कोणी उघडं पडेल का, उघडं करेल का. किती दादागिरी आहेत यांच्यात पाहू देत येणाऱ्या काळात. फक्त तुम्ही हाराकिरी करू नका, मतदान करा. कसं शेतकऱ्याच्या कांद्याच्या माध्यमातून पैसे कमावतात आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी आज तुम्हाला माहिती आहे केंद्र सरकारची काय हाराकिरी झाली आहे. कागदावर कांदे आहेत पण गिराईकाला द्यायला कांदे नाही. आज सगळ्यात मोठा प्रश्न केंद्र सरकारच्या पुढे असेल. एवढे मोठे पैसे ओतले पण गिराईकाला द्यायला कांदे नाही, म्हणजे असलेल्या नागरिकाला द्यायला कांदे नाही. ती योजना नाफेड त्याच्याचसाठी आहे. केंद्र सरकारची सगळ्यात मोठी हाराकिरी भविष्यात होणार आहे आणि त्यामुळं मी तो शब्द वापरला.
नापेडच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचाराचे सूत्रधार तुमच्या समोर निवडणुकीला उभे, आणि त्यांच्या मागे जे कलवर आहे ना, ते सुद्धा त्या सूत्रधाराचे मुख्य आरोपी आहेत. तुम्हाला विचार करायचा आहे, तुम्हाला हे आरोपी पुढे चालतील की तुम्हाला ते आरोपी त्या ठिकाणी दडपवायचे आहेत. तुम्हाला हा विचार करण्याची वेळ आहे. मुख्य पिकाच्या संदर्भात तुमच्या रोज असणाऱ्या त्या घडामोडींमध्ये यांचा हस्तक्षेप आहे, आणि तुमच्या संदर्भात लढणाऱ्या पोरांची लाज काढत असेल तर लाज माझी नाही काढली, लाज तुमची सुद्धा काढली, हे लक्षात ठेवायला हवं. जिल्हा परिषदेच्या कारभाराचे तुम्ही त्या ठिकाणी सांगताना, रेडगाव आणि पाटा रस्ता कागदावर झालेला आहे, 2दा झालेला आहे, अजून चालता येत नाही त्या रस्त्यानं, त्याची सुद्धा कागद आमच्याकडे आहेत. अजून बऱ्याच गोष्टींची त्या ठिकाणी आम्ही खातरजमा करणार आहे. निवडणूक होऊ देत किंवा आमच्या बाजूने यश येऊ देत किंवा नाही येऊ देत, आम्ही ह्या गोष्टी मात्र आता चव्हाट्यावर आणण्यासाठी अट्टाहास बांधले. आम्ही सोडल्याच नाहीत त्या गोष्टी, पण याच प्रक्रियेच्या पलीकडं यांच्या ह्या अट्टाहासामुळे मित्रांनो तुमचं मार्केट उद्ध्वस्त होणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. या आजच्या सभेमध्ये त्या बाकीच्या गोष्टीवर बोलण्याला माझ्याकडे वेळ नाही आहे. एक मात्र सांगतो, कोण काय म्हणलं, पण लढलो का नाही? मी लढलो ना, थांबलो नाही ना कुठे. रात्रीचा दिवस केला, यांनी काही म्हटलं तरी ऐकून घेतलं. प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या मुद्द्याच्या आसपास फिरलो आणि मळ्यापर्यंत पोचलो, घरापर्यंत पोचले. मला पाठिंबा मागायला गेल्यानंतर एकानं माझे तुझ्याकडे किती पैसे असं विचारलं. मित्रांनो, नाही, मला त्याचं रडू येत नाहीये, मला जिंकणं हारण्याचं रडू येत नाहीये. मित्रांनो, जी माझी किंमत केली ना, तीच तुमची किंमत यांच्या नजरेत आहे. तुम्ही पाठराखण करता त्यांची, तीच किंमत करता. आज मी आहे, उद्या दुसरा कोणी ह्या गोष्टीनं या इथपर्यंत पोहोचला ना, त्याच्या बाजूला असंच कडं पडेल. कोणीच तुमची बाजू घेणार नाही. तुमची बाजू फक्त ग्रामपंचायतीपुरतीच घेतात, हे लक्षात ठेवू द्या. कारण त्याला एक गट हवा असतो, एक गट पायंदळी तोडावला तरी चालतो. मला तुम्हाला या निमित्तानं फक्त विनंती करायची आहे, या निवडणुकीत मी सामान्य माणसाची उमेदवारी लढताना एक क्षण सुद्धा सामान्य माणसाची बाजू पडू दिली नाही, एक क्षण सुद्धा नाही. नजरेला नजर दिली, शब्दानं त्या ठिकाणी या व्यवस्थेला उघडं केलं. हे सगळं करत असताना आता वेळ तुमच्यावरती आहे. आपण ही रॅली काढत असताना 2 ठिकाणी काही लोक क्रॉस झाले, तुम्ही बघितलं का? ते काय करत होते? सरासर पैसे वाटत होते. मित्रांनो, त्या परिस्थितीत हे सगळं वातावरण टिकवणं मोठं आव्हान तुमच्यापुढे आहे. चांगल्या घरांच्या समोर जर पैसे वाटणाऱ्यांच्या गाड्या असतील तर गरिबाच्या वस्तीकडे बोट करून मतं कमी मिळतील, हे सांगणं जरा चुकीचंच आहे. मोठमोठाली लोक या व्यवस्थेमध्ये आमच्यासोबत का नाही आली, हा विचार मला जेव्हा पडतो, त्यांना खऱ्या अर्थानं राजकारणच करायचं आहे, प्रश्नाची सोडवणूक करायची नाही, हे सुद्धा लक्षात येईल. आज हा रिलॅक्सेशनचा पॉइंट आहे. खूप मेहनत घेतली तुम्ही, तुमच्या मेहनतीला तोड नाही. समोर लाखो कोट्यवधी रुपये खर्च केले. 5:45 सभा संपवायची आहे. ठीक आहे, पण आपण 5:45 काळजी घेऊ. किती वाजले आता? ठीक आहे. आज हा रिलॅक्सेशनचा पॉइंट आहे. पण मित्रांनो, उमेदवार मी आहे म्हणून नाही सांगत. जर ही उमेदवारी पडली तर परत उभं राहणं आपल्यासारख्यानं शक्य नाही आहे. काय मागे सोडून मी इथपर्यंत आलोय ते या ठिकाणी सांगणं अशक्य आहे. मी बोलताना सांगतो, माझं शरीर आणि वेळ या 2 गोष्टी सोडून मी कोणाचं काही घेतलंय नाही, काही कोणाचं दिलंही नाही. मला नांदेडहून फोन आला असेल तर मी प्रयत्न केले, मला अगदी बागलांहून फोन केला असेल तरी मी प्रयत्न केले. मला एक कळतं की माझं हे प्रौढपणाचं आयुष्य आहे. अजून 10 वर्षानं माझ्या शरीराची गात्र थकणार आहेत. मी प्रयत्न केले 32-35 वर्षापर्यंत स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी
निर्माण करण्याचे इतकं यश नाही आलं मला. पण जेव्हा स्वतःचं अपयश का आलं म्हणून कारणमीमांसा करायला गेलो, शेती व्यवसायाकडे नीट बघितलं, तेव्हा कळालं ते यश न येण्याला कारणीभूत मी 50% आहे, तर 50% व्यवस्था आहे. त्या 50%च्या आधारे आपल्या सगळ्यांचं जे शोषण होतं ती बाजू मी निकरानं लढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. बाहेरून लढताना अनेक अनेक गोष्टींचा मला त्या ठिकाणी त्रास होतो, मी बोलून दाखवत नाही. पण जर मधून लढलो ना तर हे 50% काय चुकतंय ते मांडण्याची जबाबदारी आमची आहे, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कुणाच्या 1000 कॉन्टॅक्ट्स आहे, कुणाच्या 5000 कॉन्टॅक्ट्स असतील, कुणाच्या 500 असतील, पण त्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ते गुणाकार तुमच्याकडे 2 दिवस आहे, 19 तारीख आणि 20 तारीख. तुम्ही म्हणाल 20ला मतदान आहे, तुम्हाला 20 तारखेचा दिवस आणि 19 तारखेचा दिवस जर वापरला तर आपला विजय दूर नाही असं मला वाटतं. मी एकही गोष्ट नियोजित केली नाही. कोणी म्हणत असेल का बुवा याचं नियोजन फार चांगलं आहे, एखाद्याला रॅलीला ये म्हणून फोन केला कोणाला? एखाद्याला रोज गाडी घेऊन ये म्हणून फोन केला कोणाला? एखाद्याला तू इतक्या वाजताच तिथे, हा काही सवंगडी आहेत त्यांच्याकडून मी विचारपूस करायचो आज कुठे जायचं इथपर्यंत ठीक आहे. एका दिव्यांग बांधवानं माझी ही निवडणूक उभी केली, चंद्रभान गांगुडी, ज्याला 2 पाय नाही. प्रकाश नाना चव्हाण, त्याचा राजकारणाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, बिचारा माझ्यापेक्षा मोठा आहे, मी काय म्हणलो ते ऐकून घेतो, त्याने ही निवडणूक उभी केली. चंद्रकांत जाधव, राम बोरसे, हरिसिंग ठोके, कितीतरी नावं घेतील, हरिभाऊ सोनवणे, संदीप महाराज जाधव, विनोद महाराज शिंदे, कितीतरी नावं आहेत की बाबा घेत बसलो तर हे वेळ पुरणार नाही. मित्रांनो, त्यांच्या गावात सुद्धा त्यांना तोंड काढायचं आहे. त्यांचं ते माझं अपयश त्यांच्या मनाला लावून घेतील. कितीतरी पोरं त्या ठिकाणी न्यूनत्वात जातील, ती तुमची पोरं आहे हे लक्षात ठेवा. मला माहीत आहे हजार कोटी रुपये हे न्याफेडमध्ये कमावून बसले, तुमच्यावर किती उधळणार आहे? जास्तीत जास्त 30 ते 50 कोटी. नीट हिशोब करा. हे म्हणताना कोट्यवधी रुपये नाही हो, एवढे 30 कोटी. आणि आम्ही तुमचा हिशोब मांडतोय एका ट्रॅक्टरचा 60,000चा. इथं बसलेल्यांचे सुद्धा 100 कोटीच्या वर पैसे जात आहेत, इथं बसलेल्यांचे. मी घरी बसलेल्यांचे नाही सांगत आहे. आपल्याला तो हिशोब मांडता आला पाहिजे. मी म्हणत नाही ते 100 कोटी घेऊन येईल, मांडताच आला नाही तर तो रेकॉर्डवर येईल कसा? आम्हाला एकदा ती संधी तुमच्याकडनं हवी आहे. मी तुम्हाला काय बोललो, तुमच्या मोबाईलमध्ये 500 कॉन्टॅक्ट 50 कॉन्टॅक्ट आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन गुणाकार करा, त्याचा 50चं 500 करा, 500चं 5000 करा, 5000चं 10,000 करा. रात्र वैर्याची आहे आणि ही रात्र वैर्याची आहे, ती हाणून पडा. कोणीतरी म्हणतं त्याला 5,000 मतं पडतील, कोणी म्हणतं 10,000 पडतील, कोणी 15,000 पडतील, कोणी त्या वस्तुपाठ त्या ठिकाणी म्हणतं नाही 50,000च्या पुढे जाईल. मी म्हणतो मी 3,07,000 लोकांची बाजू मांडली. काही पोरांना त्यांनी पुढं करून माझ्यावर टीका केली. मी बोललो नाही त्या पोर, मला खूप फोन आले की त्या पोरावर बोला. त्याला काय माहीत, एक क्लार्क सारखं पद तुला दिलं आणि तुझ्या घराचे 60,000 रुपये तुला मांडू देत नाही, आम्ही ते मांडतोय. लोकसभेत कुठं होतो, काय संबंध कुठं असण्याचा? मी एका स्वतंत्र विचारसरणीची जोपासणी करतोय. महाविकास आघाडी आणि महायुती या विचारसरणी आम्हाला पटत नाही, म्हणून तर आम्ही वेगळी विचारसरणी जोपासली. कुठं असण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही निर्यात बंदी करणाऱ्याला मतदान बंदी या सूत्रानुसार जगलो. वेगळं काय करायला पाहिजे होतं? आज या निवडणुकीला सामोरं जात असताना फक्त एकाच प्रश्नानं रान उठवलं की हा लोकसभेला कुठं होता? मला एक त्यांना विचारायचं आहे, तुम्ही विधानसभेला तरी ज्याच्याबरोबर आहेत त्याच्याबरोबर आहेत का? आमच्याकडे एकही प्रशिक्षित राजकारणी नाही. आज जेवढेही फिरत होते, दीपक भाऊ भालेराव, एका मोठ्या राजकारण्याचा व्यासंग त्यांना लाभलाय, त्यांनी राजकारण पाहिलंय, फार मोठी व्यक्ती आहे. त्यांनी मला बोलले, गणेश भाऊ लयलय निवडणुका पाहिलं, अनेक ठिकाणी वातावरण पाहिलं, पण असं वातावरण नाही पाहिलं. म्हटलं का हो दीपक भाऊ? मी प्रत्येक रॅलीतल्या माणसाकडं पाहू राहिलो तुमच्या रोजच्या, त्याला माहीतच नाही आमदाराकडून काय घ्यायचं आहे. त्याला फक्त एवढं माहिती आहे आमचं पोरगा आमदार करायचं आहे.
इतक्या शुद्ध भावना मला मिळाल्या, त्या आमदारकीपेक्षा फार मोठ्या आहे, फार मोठ्या मौलिक आहेत. त्याच्यामध्ये त्या भावनांची किंमत होऊ शकत नाही. मी त्या दीपक भाऊंच्या तोंडून ते शब्द ऐकत होतो, माझ्या अंगावर रोमांच उभे राहत होते. आणि खरंच 2 क्षण विचार केला, माझ्याकडे एकानंही बूथसाठी सुद्धा काय करायचं हा प्रश्न सुद्धा विचारला नाही त्यांनी. त्यांची तेच काहीतरी नियोजन करताय. लोकांनी दिलेले पैसे त्यांनी जमा केले. या ठिकाणी त्यांच्या समोर थांबतो. चंदूभाऊ, एकाही पैशाची विचारणा केली मी कोणाला? एकाही पैशाला हात लावला? पैसा हे माझं उद्दिष्ट असतं तर मी नाशिक मुंबईसारख्या शहरात रमलो असतो. तेवढी लाईन माझ्याकडे होती. मी आज या ठिकाणी सांगायला घाबरणार नाही, मी दिलीप दादा रघुनाथराव पाटील यांचा भाचा आहे. 14 वर्ष त्या घरात राहिले. कोट्यावधी रुपये हाताळलेत मी, कोट्यावधी रुपये हाताळलेत. मला तेवढं स्वातंत्र्य त्या कुटुंबात होतं, त्या कुटुंबाचा सदस्य आहे. आज दिलीप दादा नाही आहेत, बाळूमामा नाही आहेत, म्हणून त्या कुटुंबानं मला वाऱ्यावर सोडलं नाही आहे. पण तरीसुद्धा माझ्यावर पैशाचे आरोप करणाऱ्यांना म्हणाव, त्या कुटुंबानं मला का त्या घरातला सदस्य म्हणून वागवलं याची जरा खातर जमा करा, तेव्हा तुम्हाला कळेल गणेश निंबाळकर का काय. कन्स्ट्रक्शनच्या सुपरविजनची जबाबदारी माझ्यावरती. ITIचं काम चालू होतं, त्या काळात 1.5 कोटीचं काम होतं. 2003-04ची गोष्ट आहे. आमच्या घरी पावडं नव्हतं आणि तिथं 300 पावडे होते, तरी पावडं कधी घरी नेलं नाही आपण. आणि हे आपल्याला म्हणतात का चोऱ्या करतात. चोरी नाही जमली आयुष्यात, कधीच नाही जमली. फक्त भूमिका प्रामाणिक मांडली म्हणून हे चोर ठरवायला निघाले. भूमिका पडली तर आपण चोर आहे हे मात्र त्यांच्या दृष्टीनं सिद्ध होईल. तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला चोर नका ठरवू देऊ, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आज या भूमिकेमध्ये हा पराभव खूप गोष्टींना वाटा फोडणार आहे. सरंजाम ठरतील हे परत सरंजाम. इतकी मर्दुमकी वाढली यांची की 5 लाख रुपये घरात टाकून त्या घराचं लाचारी पण सिद्ध करतायत. काल रानमळ्यात होते, परवा कातरवाडीला होते, आज मला या दुगाव रस्त्याला दिसले. ही सरंजामशाही काय निदर्शनास आणून देते का आम्ही एवढ्या लोकांचे मालक आहोत, ह्या लोकांना आम्ही विकत घेतोय. चांगली समाज धोरणी अशा पद्धतीनं जर हेच कामं करणार असतील तर निश्चितच मी चोर ठरेल आणि तुम्ही सुद्धा चोराचे मालक ठराल, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. आम्ही बोललो ना, आम्हाला चोरी जमलीच नाही आणि डोळ्यादेखत चोरी करू सुद्धा दिली नाही, कोणालाच नाही करू दिली. माझ्या जवळचा असेल तरी नाही करू दिली, माझ्या लांबचा असेल तरी नाही करू दिली. या प्रवासामध्ये मी जेव्हा मदत मागायला गेल्यावर त्यांनी विचारलं तुझ्याकडे किती पैसे आहेत. मी निशब्द झालो, म्हटलं नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत. ती मोठी व्यक्ती होती, त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी त्यांच्या घराबाहेर 5-5 पक्षाच्या लाईन होत्या. त्यांनी जेव्हा विचारलं पैसे किती आहेत तेव्हा म्हटलं नाही आहे माझ्याकडे. मनी मार्केट कमिटी असाच निवडून आला का तू? मित्रांनो, तुमच्या गावातला एखादा ग्रामपंचायत सदस्य चाचपडून बघा, गणेश निंबाळकरनं त्याला 1 रुपया जरी दिला असेल, उद्याच्या निवडणुकीत व्हिडिओ टाकतो की गणेश निंबाळकर या प्रक्रियेतून बाजूला जातोय म्हणून. मी त्यांना समजावून सांगितलं, ते म्हणाले बिना पैशाचं खाऊ ये का म्हणे तिथं. मित्रांनो, हे ठरवा, ह्या लोकांनी 3 कोटी 5 कोटीत जर तुमच्या चांदवड तालुक्याच्या किमती करत असतील तर तुम्हाला या निवडणुकीत गणेश निंबाळकरला जिंकून हे दाखवावं लागेल की कर्म मोठा आहे, चोऱ्या चाऱ्या पैसे मोठे नाही आहेत. आम्ही कर्म सांगून आलो. पूर्ण पश्चिम भागातनं फिरत आलो. पोरांची तोंड धुळीनं माखून गेली, चेहरे ओळखू येईना इतक्या धुळीनं माखली पोरं. रस्त्याची ही अवस्था आहे. रस्त्याच्या अवस्थेपेक्षा एकानं सुद्धा तक्रार केली नाही का गणेश भाऊ या रस्त्यानं नाही, चांगल्या रस्त्यानं चला. तुम्ही म्हणाल तिथं आले, तुम्ही म्हणाल तिथं त्या ठिकाणी त्यांनी भूमिका डोक्यावर घेतली. हे जे पवित्र शक्ती आहे ना, तिला पराभूत नका होऊ देऊ ही विनंती करतो. आज शेतकरी संघटनांच्या नेत्यांची अवस्था सांगतो. बच्चू कडू वगळता बाकीच्यांची अवस्था कठीण आहे. बच्चू कडू मुत्सद्दी आहेत, थोडे छत्रपतींच्या विचारानं चालतात म्हणून टिकून आहे. नाहीतर कंपन्यांचे मालक, सहकाराचे मालक, शिक्षण क्षेत्र विकत घेतलेल्यांचे मालक यांची सरंजामशाही महाराष्ट्रात नाही देशात आहे. हा देश महासत्ता आहे, यांच्यामुळे होत नाही. राजू शेट्टी पराभूत होणं, बच्चूभाऊ अडचणीत असणं, अशा अनेक गोष्टी दिसून येतात.
आणि शेतकरी संघटनांचे. मी मारुतराव ठोंबरेंचं उदाहरण देतो. जेव्हा मारुतराव ठोंबरेंचं निधन झालं आणि मला 4-5 दिवसांनी माहीत पडलं, रामकडूनच माहिती मिळाली, त्यांच्या अंत्यविधीला विशेष कोणी लोक नव्हते. उभी हयात त्या माणसानं शेतकऱ्यांसाठी घालवली हे सांगतो. उभी हयात. नंतर काय वाटेल आलं, गणेश निंबाळकर जर उद्या अपयशी झाला तर कदाचित अजून 10 वर्षांना कोणाच्या तरीसाठी माईक हातात घेऊन त्याचं कौशल्य वापरत राहील. ती वेळ येऊ नका देऊ. शेवटी माणूस आहे मी. पण जर मारुतराव ठोंबरे सगळ्याच शेतकरी संघटनांच्या पोरांचं झालं तर मित्रांनो तुमचं अस्तित्व निश्चितच धोक्यात आहे, एवढं लक्षात ठेवा. कोणीतरी पुरुषोत्तम नाना बारगळ दिग्वच्छ आहेत, त्यांच्याविषयी असं बोलतं की ते BJPचे प्रवक्ते आहेत. आज ते बोलायला उठले तर चेष्टा करायला लागतात. पण एक काळ पुरुषोत्तम बारगळ या नावाला ही व्यवस्था थायथायट हालायची. का आज हालत नाही तर राजकारणात त्यांना कोणी स्वीकारलं नाही. प्रशासन काट्यावर धरण्याचं शेतकरी संघटनांचं जे धोरण आहे ना, त्याला तुम्ही स्वीकारत नाही, म्हणून शेतकरी संघटना मोठ्या झाल्या नाही. आज बच्चूभाऊंनी प्रहार जनशक्ती पक्ष हे नाव त्याच्यासाठी केलं, नाही तर प्रहार शेतकरी संघटना हे नाव होतं. जर तुम्हाला तुमचं नावच चालत नसेल तर तुमचं अस्तित्व तुम्ही तुमच्या हाताने मिटवताय का नाही हा प्रश्न आहे का नाही. जर मी सांगितलं ना आमचं मारुतराव ठोंबरे होऊ द्यायचं नसेल आणि तुमचं पोराचं लग्नाचं वय 35च्या पुढे जाऊ द्यायचं नसेल तर आम्हाला यश द्या. हे यश तुमचं आहे, लक्षात ठेवा. ज्या त्वेषानं पोरं लढली, इतक्या टीका झाल्या, त्या माझ्यावर नाही झाल्या, एवढ्यांच्यावर झाल्या. त्यांना काय भीती वाटते माहिती आहे का? गणेश निंबाळकर जिंकण्याची नाही भीती वाटते. ही पुरी व्यवस्था बदलते की काय, इतक्या त्वेषानं लोक बिलगले आहेत. किती पोरं बोलतायत. विकास मला बोलला, सगळ्या निवडणुका पाहिल्या, पण गणदादा तुझ्यामुळे मी एक वक्ता होऊ शकतो हा आत्मविश्वास मला आला. हे खरं त्यांची भीती आहे. किती 50-55 पोरं तोडकं मोडकं बोलायला लागलेत, पण बोलायला लागलेत आणि हे गरजेचं आहे. प्रत्येक जण वक्ता झाला म्हणजे नेताच होईल असं नाही, पण वक्ता झाला म्हणजे प्रश्न मांडेल आणि प्रश्न मांडणं गरजेचं आहे. जेव्हा मांडेल तेव्हाच तर सुटेल ना. जर मांडलाच नाही तर सुटेल कसा. 1500 रुपयानं काहूर केलंय. काहूर 1500 रुपये. 288 मधले किती लोक असतील बहुमतात? 200 काही लोक असतील ना. नाही, 145-47 लोक पूर्ण महाराष्ट्राला पटवून देत आहे का 1500 रुपये आम्ही देतोय आणि 3 लाख लोक पटवून देऊ शकत नाही का आमचे 60,000 रुपये एका ट्रॅक्टरचे तुमच्याकडे घेणार. किती पटवायसाठी, किती 1500 रुपये पटवायसाठी 15 कोटी खर्च करताय. काय विषमता आहे. तुम्हाला तीच समजून घ्यायचं नसेल तर करा मतदान. कुठे जीव तोडून ते का करताय तर त्या 1500च्या मध्ये त्यांच्या 2-2 हजार कोटीच्या प्रॉपर्ट्याला पोहायचंय त्यांना, हे लक्षात घ्या. कुठल्या नुसत्या आमदाराच्याच नाहीये. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका ना. सगळ्यांना स्वतःला सुरक्षित करायचंय. त्यांना शेती नाही करायची आहे. कुणालाच शेती करणं आवडत नाहीये, कुणालाच नाही. तुम्ही सुद्धा बळजबरी करताय. पण जे बळजबरी करताय ते तरी निदान तुमच्या खिशात येऊ देत ना. त्याच्यासाठी सुद्धा ते जर वाटमारी तुमची करत असाल आणि ती वाटमारी राजकारणाच्या तुमच्याच माध्यमातून करत असाल तर एकदा बदल करायला काय हरकत आहे. काय बिघडणार काय असं. आमच्या उमेदवारीने एवढं कोलाहल माजवलं. काल परवापर्यंत कोणीच बोलत नव्हतं, पण फायनल सभामध्ये ते आपल्यावर बोलले. ही सुद्धा तुमची शक्ती आहे. त्यांना माहीत पडलं गणेश निंबाळकर जिंकतोय, माहीत पडलं त्यांना. आणि म्हणून जीवाचा आटापिटा करतायत. मी बोललो ना, माझं नियोजनच नाही. मला माहित नाही माझं कातरवाडीला बूथ प्रमुख कोण आहे. मला माहित नाही लोहनेरला माझा गणेश निंबाळकर जिंकतोय हे माहीत पडल्यावर हे सगळं चालू झालंय. तळेगाव गट जास्त चालेल का, मग चला कातरवाडी, चला रायपूरच्या रानमाळ्यात. तळेगावच्या गट जास्त चालेल का, तळेगाव गट जास्त चालेल तर चला वडनेरला रॅली जास्त निघेल, चला वडनेरमध्ये. जिथं आपल्या सभा झाल्या तिथं यांनी काहीतरी बोलायचं, त्या ठिकाणी हे करायचं. आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय, थांबा ना 2 मिनिटं थांबा ना जरा. तुम्हाला त्या ठिकाणी दिशाहीन करण्यासाठी यांचं राजकारण चाललंय. मी परत एकदा त्याच मुद्द्यावर येतोय. काहींना भीती आहे ना माझं स्टेटस न ठेवण्याची. तुझं स्टेटस बिघडवताय हे लक्षात असू दे. स्टेटस शब्दाचा अर्थ काय हो?
स्टेटस शब्दाचा अर्थ काय? तुमची आजची स्थिती, आत्ताची स्थिती, ज्याला स्टेटस म्हणतात. व्हॉट्सअपचं स्टेटस तो एक डिव्हाइस आहे, ते एक यंत्र आहे, ते एक क्षणिक गोष्ट आहे. काय हो तुमचं आत्ताचं स्टेटस? येणार आहे तुमच्या घरी तुमचं स्टेटस बनवून द्यायला. काय आहे? काय तुमचं आत्ताचं स्टेटस? बँकांमध्ये कर्ज आहे, तुमचं सिबिल विचारताय. दुष्काळानं तुम्हाला होरपळलंय तरी तुमचं त्या वर्षीचं सुद्धा सिबिल विचारताय. दुष्काळात लोकप्रतिनिधी तुमच्या बरोबर नाही, ते सुद्धा सिबिल विचारताय. जे तुमच्या बरोबर नाही ते तुम्हाला सांगताय तुमचं स्टेटस ठेवू नका, हे माझं स्टेटस नाही. स्टेटस म्हणजे प्रतिबिंब. अरे ते तुमचं प्रतिबिंब ठेवायला नाही सांगत आहे, तरी तुम्ही खुशाल मला म्हणतात आम्ही तुमचं स्टेटस नाही शिवू शकत, आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे. इतकं कशाला आपण हलके करून घेताय स्वतःला? त्या संदर्भानं सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतः स्वाभिमानी आहात. तुम्हाला ते मतदान करताना सुद्धा जर भीतीच वाटत असेल तर तो स्वाभिमान तुमच्यातला मेलाय, ठार मेलाय. तुम्ही तुमच्या व्यावहारिक आयुष्यात सुद्धा चांगलं वागू शकत नाही, त्याचं हे उत्तम लक्षण आहे. तुम्ही आज जर स्टेटस ठेवायला घाबरत असेल ना, उद्या लेकराच्या आयुष्यात एखादं संकट आलं ना, त्या ठिकाणी सुद्धा काय संकट येऊ शकतात लेकराच्या आयुष्यात, उघडपणे इथं बोलता येत नाही. त्या लेकराच्या आयुष्यात सुद्धा तुम्ही त्याची दाबदडप कराल, इतके तुम्ही त्या ठिकाणी घाबरलेले आहात. हे घाबरलेलं आयुष्य काय कामाचं आहे? त्या घाबरलेल्या आयुष्यातून एक अनुभूती सुद्धा या ठिकाणी देता येईल. आम्ही घाबरत नाही, आम्ही निवडून देणार आमच्याच या पोराला. आमचं पोरगा आहे, आमच्या घरातलं पोरगा आहे. आम्हाला ही निवडणूक समजली आहे कशासाठी आहे. ही निवडणूक आमच्या प्रश्नांच्या प्रतिबिंबासाठी आहे. ही निवडणूक आमची भूमिका मांडण्यासाठी आहे. यासाठी आम्ही आमच्या घराच्या असलेल्या आजूबाजूच्या घरांसोबत सगळ्यांसोबत ऋणानुबंधानं या निवडणुकीचे सूत्र हातात घेऊ. त्याच्या नातेवाईकाला सांगू, त्याच्या मित्राला सांगू, त्याच्या असलेल्या लांबच्या दूरवरच्या व्यापारी संबंधातल्या माणसाला सांगू, मजुरातल्या असलेल्या संबंधाला सांगू की ही निवडणुकीत तू पैसे घेतले जरी असेल तर ते पैसे तुझेच आहे, मत मात्र त्यांचं नाही, मत आपलंच आहे ना, आपल्याच माणसाला गेलं. तुम्हाला हे जर करता आलं ना, तुम्हाला हे जरी करता आलं ना, तरी तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थेतला तुमचा स्वाभिमान हिसकावून तुमच्या दारात आणला असं त्याचा अर्थ होईल. मग जर तुम्ही हे करणार असेल तर ही निवडणूक आपल्यापासून लांब नाही, हा विश्वास मला आहे. जर आजची रात्र काय चालणार आहे? आजच्या रात्रीला काय चालणार? काय ह्या आर्थिक नियोजनामध्ये तुमच्या नजरेसमोर हे आर्थिक नियोजन करू शकतील का? करू शकतील? कोण करतं? कोण आर्थिक नियोजन? ह्या गाड्या कुठल्या असत्या? हे आपलं रक्त शोषक किडी गाडीच्या मध्ये बसलेली असते आणि ती गावाला डायव्हर्ट करत असते. त्या गाडीला सुद्धा दाखवून द्या की आम्ही ही दादागिरी चालून घेणार नाही. मी त्या सगळ्या व्यवस्थेतून पुढे आलेलो आहे. सगळ्यांची कामं केली, मी केली, सगळ्यांनीच केली. पण मी रस्ता का वेगळा निवडला? का आम्हाला राजकारणाची मानसिकताच बदलून टाकायची आहे. तुम्ही एकदा हातात द्या, तुम्ही एकदा हातात द्या, या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांची पोरं राजकारण करतील, हा शब्द तुम्हाला देतो. बिना पैशाची राजकारण करतील, बिना पैशाचं एवढं मोठं राजकारण करतील का हिम्मत होणार नाही या दिल्लीच्या सरकारची तुमच्या निर्यात बंदी रातोरात त्या ठिकाणी हस्तक्षेप करण्याची. खरं संकट दिल्लीला आहे, खरं संकट दिल्लीला आहे, पण दिल्लीला जाण्याचा रस्ता आपल्याकडे नाही. आपल्याकडे सध्या फक्त आणि फक्त विधानसभेचा रस्ता आहे. त्या विधानसभेच्या रस्त्यातून आम्ही दिल्लीला सुद्धा खिंडार पाडू शकतो, एवढी क्षमता आमच्यात आहे. आम्हाला त्या गोष्टी मांडण्यासाठी शिक्षणावर बोलतच नाहीये कोणी. ते जर शिक्षण असतं तर मला एवढं गहीवरून तुमच्याकडे मतच मागायची गरज नसती पडली. कारण तुमचं मनातलं असलेलं शिक्षणानं तुमच्या मनामध्ये धैर्य दिलं असतं आणि त्या धैर्यानं तुमचं कुटुंबही जागेवर असतं आणि आर्थिक इन्कमही तुमचा जागेवर असता आणि काय चांगलं काय वाईट पण तुम्ही मतदान केलं असतं. काय शिक्षण आहेत आपली? आता आपल्या पोरांच्या समोर तरी काय शिक्षण आहे? त्या शिक्षणासाठी सुद्धा बोलायला मुभा ठेवली नाही. प्रत्येक जण टीका टिप्पणीवर बोलून गेला, एकामेकावर बोलून गेला, पण मूळ प्रश्नावर बोललं नाही कोणी. आम्हाला त्या मूळ प्रश्नावर बोलण्यासाठी विधानसभेत जागा हवी आहे. बोलू आम्ही त्या प्रश्नावर. दहिवडच्या त्या पोराचा प्रश्न अजूनही डोक्यात खटखट खटखट करतोय. माझ्या भावाला मी इथं शिकवणार नाही, मी माझ्या भावाला पुण्याला नाही तर मुंबईला शिकवील. ही विषमता आम्हाला तिथं मांडायची आहे. आज गोरगरिबाची पोरं अशाच पद्धतीनं बोलावीत,
ही व्यवस्था अशा पद्धतीने पुढे यावीत यासाठीच तर ही घटना बाबासाहेबांच्या असलेल्या त्या माध्यमातून आपल्याला मताचा अधिकार देते. ही घटना एक बस आहे आणि तुम्ही तिचे बस ड्रायव्हर आहे. तुम्ही ठरवा तिला घाटात लोटायची का सुखरूप रस्त्याला लावायची. आणि तुम्हाला सुखरूप रस्त्याला लावायची असेल तर 4 नंबरचं बटन तुम्हाला दाबावं लागेल. तुम्हाला 4 नंबरचं बटन दाबताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की या 4 नंबरचं बटन दाबायला येणाऱ्या अडचणी तुमच्या आसपासच आहेत, त्यासुद्धा दूर करायच्या आहे. परत परत त्याच गोष्टींवर येतोय की मतदान करून घ्यावं लागेल. जर प्रहारचा गड जिंकायचा असेल तर पहिल्या 11 वाजेपर्यंतच 30-40% मतदान गावातलं झालं पाहिजे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 50-60-70% पहिल्या प्रहारात मतदान करून घ्याल तुम्ही. इथं उपस्थितांचं मतदान दुपारून झालं तरी चालेल, पण जे इथं नाहीत त्यांचं मतदान पहिल्या प्रहारात करून घ्या एवढी विनंती करतो. कारण पहिल्या प्रहारातच संकट सुरू होतं आणि ते संकट दुसऱ्या प्रहारात आपल्याला खाईत घेऊन जाऊ शकतं. गोरगरिबांना समजावून सांगा की तुमची भूमिका मांडायसाठीच आम्ही ते मतदान करून घेत आहोत. प्रत्येकाच्या पोलिंग स्टेशनवर व्यवस्थित लक्ष ठेवा. त्या पोलिंग स्टेशनवरचा पोलिंग एजंटला हिंमत द्या. त्याला म्हणावं घाबरू नको, ही आपली लढाई आहे, कोण काय करतं बघूयात. त्या लढाईमध्ये कोणी त्या ठिकाणी अनाहूत डेअरिंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रहारच्या पोरांकडे तळून निरोप पोचवावा. प्रहारची पोरं त्यासाठी अलर्ट आहे आणि सक्षम सुद्धा आहे. ते जर दिल्लीला धडकवू शकता तर इडं पण काही करू शकता. पण आपल्याला संयमानच जायचं आहे. वातावरण आपलं आहे, शेतकऱ्याचं वातावरण आहे, शेतीपुत्राचं वातावरण आहे. परत एकदा सांगतो, येवल्याला चर्चा आहे, नांदगावला चर्चा आहे, बागलांमध्ये चर्चा आहे, नाशकात चर्चा आहे, अगदी मंत्रालयाच्या सगळ्या सदस्यांमध्ये चर्चा आहे. अब्दुल सत्तार परवा एकाला म्हटले, कोण गणेश निंबाळकर आहे तुमच्या तालुक्यात? ते म्हणले त्यांनी मोठ्या अभिमानानं सांगितलं शेतकऱ्याचं पोरगा आहे. लक्षात घ्या, जर यात उन्हं काही झालं तर किती लोक म्हणशील हे फक्त चर्चेचेच गिराईक आहे, हे चर्चेचीच गुराळ आहे. तुम्ही ठरवा आपल्याला चर्चेची गुराळ करायची का वास्तविकतेत आम्ही भूमिकेचं गुराळ आहे, हे तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगावं लागेल. या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी जीवतोड मेहनत केली. मी कुणाचं एकाचं नाव घेतलं तर खूप जणांचा अन्याय होईल. त्या सगळ्यांसाठी मी परत एकदा नतमस्तक होतो. परत एकदा सांगतो, यांची सगळी आरोप आम्ही खोडून टाकली. आम्ही लढलो आणि लढत राहणार. निवडणूक हे त्यामधला पहिला टप्पा आहे. निवडणूक हे लढाईचं शस्त्र नव्हतंच आमचं. आम्ही सगळ्यात जास्त मेहनत तर निर्यात बंदीच्या विरोधात लढलो. त्यावेळेस जेवढी मेहनत घेतली मी तेवढी मेहनत तर आत्ता घेतली पण नाही आहे. तेवढी मेहनत जर घ्यायला गेलो असतो तर मी स्वार्थी ठरलो असतो. मी माझ्या कामाच्या आधारे लोक किती प्रभावित आहे ते पाहूनच निवडणूक लढलो. एकही दुसरा प्रयोग केला नाही, कुठलाही डाव नाही केला, कुठलाही पेच नाही केला. फक्त आणि फक्त लोक जसे बोलत होते तसं मी चालत होतो. मी उभा आहे, ज्या दिवसापासून उभा आहे त्या दिवसापासून आजपर्यंत 10 पैसे सुद्धा माझा खर्च नाही आहे. हा सगळा लोकांचाच खर्च आहे. 5 मिनिटं ना अजून संपलं. आज उद्याच्याला परवाच्याला होणाऱ्या मतदानात सहकार्य करा. हे लोकांचं क्षेत्र आहे. लोकांनी ठरवायचं जिंकवायचं की हरवायचं. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय प्रधान.